लक्ष द्या. आता पुढचं फंक्शन आता स्टडी करू आपण. पुढचं टॉपिक आहे फंक्शन इनसाइड ए फंक्शन. चला, म्हणजे एका फंक्शनच्या आतमध्ये आता आपण अजून एक फंक्शनला डिफाईन करू. चला, व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. एक फंक्शन बनवतोय डेफ आउटर नावाचं. हां, त्याच्या आतमध्ये काय म्हणतोय मी, फंक्शन कसं क्रिएट करतो आपण, डेफ कीवर्डचं यूज करतो, फंक्शनला नाव देतो, पॅरेंथेसिस लावतो, कोलन लावतो. कोलन लावल्यावरती आपण कुठं एंटर होणार, त्याच्या आतमध्ये आपण काय होणार, एंटर होणार. आलो आपण त्याच्या आतमध्ये. आता त्याच्या आतमध्ये मी काय पाहिजे ते कोड लिहू शकतो. आता तिथं मी कोड नाही लिहिणार आहे, मी तिथं काय करणार आहे, अजून एक फंक्शनच डिफाईन करणार. म्हणजे बेसिकली तो पण माझा एक कोडच झाला. कोडच्या मला काय सांगितलेलं, कोड लिहा. मग मी कोडमध्ये काय पण लिहू शकतो. तर मी काय करतोय, अजून एक फंक्शनच तिथं काय करतोय, डिक्लेअर करतोय. काय सपोज मी अशा पद्धतीने कोड लिहितोय. सगळ्यात पहिले हा कोड आहे, त्याच्यानंतर मी इथं एक फंक्शन डिफाईन करतोय. आता या फंक्शनला मी नाव देतोय इनर फंक्शन. हां, असं समजा. आउटर इनर का दिलेलं आहे, हा तुमचा काय मेन फंक्शन आहे, बरोबर. हा त्याच्या आतमधलं इनर फंक्शन आहे, बरोबर. या डेफच्या आतमध्ये अजून एक फंक्शन काय केलेलं आहे आपण इथं डिफाईन केलेलं आहे. आता आपण काय करू, प्रिंट करणार. कुणाला प्रिंट करणार आपण आता, एक्सला प्रिंट करणार. लक्षात घ्या. काय अशा पद्धतीने सिंपल ठेवलं एकदम. मला सांगा आता, जेव्हा मी प्रिंट एक्स करतोय तेव्हा काय होईल, बोला. जेव्हा प्रिंट एक्स करणार तेव्हा काय प्रिंट होईल, बोल. 100 प्रिंट होईल. ठीक. चल, आता काय करावं लागेल, डायरेक्ट रन करू का कोड. अच्छा, काय करू आउटरला, कॉल करायचं. ठीक, केला आउटरला कॉल. आता रन करू. मग इनरला पण कॉल करावं लागेल ना. दोन फंक्शन आहे आता, नुसतं आउटरला कॉल करून नाही जमणार ना. आउटरला कॉल केलं तर ठीक आहे, काहीच रन नाही होणार. ओके, कोड काहीच प्रॉब्लेम नाही. पण जो प्रिंट एक्स आहे तो आउटरच्या आतमध्ये आहे, मान्य आहे, पण तो इनरच्या पण आतमध्ये गेलेला आहे. लक्षात येतोय का. म्हणून तुम्हाला इनरला पण कॉल करावं लागेल, तरच तुम्हाला प्रिंट एक्सचा काय भेटेल, ऍक्सेस भेटेल असं समजा. मग आता कुठं कॉल करू त्याला, नेहमी लक्षात घ्या. इथून अजून एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आलेलं आहे. जिथं तुमचा डेफ डिफाईन असतो, जो डेफ जिथं डिफाईन केलेला आहे त्याच्याच लाईनमध्ये त्याचं फंक्शन काय होणार, कॉल होणार. जेव्हा तुम्ही एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन क्रिएट करताय, इथं मी आतमध्ये इनर फंक्शन क्रिएट केलेलं आहे. इनरला मी बाहेर कॉल नाही करू शकत. इनरला जर का मी बाहेर इथं कुठंतरी कॉल केला, आउटरच्या वरती बघा किंवा आउटरच्या खाली करा, काय होणार, एरर येणार. पायथनसाठी असं इनर काही डिक्लेअरच नाही. इनर नावाचं फंक्शन नाहीच आहे पायथनकडे असं. कुठं फंक्शनमध्ये फंक्शन लिहिलं तर नाही होणार. तुम्हाला फंक्शनच्या आतमध्ये फंक्शनला कॉल कसं करायचं ते सांगितलं होतं तुम्हाला, तिथं प्रॉब्लेम नाही होणार. हां, पण जर का मी इथं कुठं कॉल केला, मी असं म्हणतोय इनर, काय देणार तो, एरर देणार. का, कारण इनर फंक्शन त्याच्यासाठी डिफाईन नाही. त्याच्यासाठी कोण आहे, आउटरच आहे. आउटरच्या आतमध्ये इनरचं प्रेझेन्स आहे असं समजा. आउटरच्या आतमध्ये इनरचं प्रेझेन्स आहे, पण इनरचं प्रेझेन्स कुठं, बाहेर नाही. सो इनरला कुठं कॉल करणार, जिथं तुमचं डेफ असतो ना त्या डेफच्या लाईनमध्ये. डेफ इनर कुठं डिक्लेअर आहे, इथं आहे ना. त्याची लाईन कुठं आहे, ही लाईन पण देते VS कोड तुम्हाला. त्याच्याच लाईनमध्ये इनर फंक्शन काय होणार, कॉल होणार. लक्षात येते. पण प्रिंट एक्स होईल का लगेच, सपोज जर का मी आउटरला कॉल नाही केलं तर, मला सांगा. आता मी इनरला तर कॉल केलेला आहे ना, मग आता आउटरला कॉल नाही करत, मग नाही होणार ना. कारण हा पूर्ण कोड आउटरच्या आतमध्येच आहे ना. हां, तुम्ही किती याच्या आतमध्ये फंक्शन्स बनवा, हा तर तुमचं मेन फंक्शन आहे ना. जोपर्यंत ह्यालाच तुम्ही आवाज देणार नाही, पायथन त्याच्या आतमध्ये जाऊन बघणारच नाही ना अजून एक फंक्शन आहे का नाही.
लक्षात येतोय? आला 100 आता. आता काय क्वेश्चन आहे तुमच्यासाठी? इथं सांगायचं आहे आता मला. आता काय होईल? लक्षात येते? कुठं इथं इनर जर का कॉल केला तर ना तुला आउटरला आपल्याला आहे ना आउटरचं प्रेझेन्स ह्याच्या आतमध्ये पण पुट करावं लागतं. ते क्लासेस आणि ऑब्जेक्ट जेव्हा आपण शिकू ना तेव्हा तुम्हाला कन्सेप्ट सांगत. तिथं आपण एक ते सगळे जे फंक्शन्स असतात ना त्यांना एक पॅरामीटर सोबत आपण इथं डिक्लेअर करणार. मग तुम्ही वरच्या ह्याचा ॲक्सेस घेऊ शकता. असं डायरेक्ट नाही. मग इथं आपण कॉल करणार ऑब्जेक्टच्या मदतीने. मग आपण कॉल करणार डायरेक्ट नाही. चला आता सांगा आता काय होईल? आता कोडचं आउटपुट काय आहे? एकच मिनिट सांग. हा कोड आहे त्याचा आउटपुट काय आहे? 200 आणि 100. लक्षात आलंय? 200 पहिले का आलं आणि 100 नंतर का आलेलं? हा जो व्हेरिएबल आहे हा काय लोकल आहे का ग्लोबल आहे? ग्लोबल आहे. हो माहिती. हा जो बरोबर. हा जो x = 100 आहे ना ह्या आउटर फंक्शन साठी तो लोकल आहे. पण या इनर फंक्शन साठी तो व्हेरिएबल ग्लोबल आहे. लक्षात घ्या. आणि या इनरच्या आतमध्ये हा x = जो 200 आहे तो त्याच्यासाठी काय लोकल व्हेरिएबल. लक्षात येतोय ना कन्सेप्ट? पॉइंट्स व्यवस्थितपणे लिहा. आता आहे एक नॉन लोकल कीवर्ड. काय आता नॉन लोकल कीवर्ड. ठीक आहे, समजून घ्यायचं व्यवस्थितपणे. सगळ्यात पहिले तुम्हाला हा कन्सेप्ट शिकवलेला आहे मी आणि मग आता तुम्हाला नॉन लोकलचं शिकवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला लगेच समजून येईल नॉन लोकलचं यूज कधी करायचं. सगळ्यात पहिले सेम कोड आपण ठेवणार आहे. डेफ लिहितोय आउटर त्याला आता 2 देतोय. डेफ लिहितोय आउटर 2 म्हणून आता ठेवतोय. काय केलं होतं वरच्या कोडमध्ये सगळ्यात पहिले x = 100 डिक्लेअर केलं होतं. सेम कोड लिहितोय मी. डेफ लिहितोय इनर काय करतोय 2 करतोय काय अशा पद्धतीने. आता काय करतोय मी x = अजून एक 200 ला सेट करतोय. इथं मी केलं होतं प्रिंट x बरोबर. आणि आता फंक्शनला इथं लगेच कॉल पण केलं होतं आपण इनर 2 ला तर तिथंच कॉल करावं लागेल ना. लक्ष द्या व्यवस्थितपणे. आणि आता आउटर 2 ला कुठं कॉल करू?
आउटर टूला कुठं कॉल करू पटकन? बरोबर. हां चा आता मी तुम्हाला इथं सांगितलं होतं, मला सांगा काय प्रिंट होणार इथं? या प्रिंट एक्सला काय व्हॅल्यू येईल आणि या प्रिंट एक्सला काय येईल? 100 येणार, बरोबर ना? लक्षात येतंय? आता जर का मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवतोय आता नॉन लोकल कीवर्डला. काय करतोय? नॉन लोकल कीवर्डचं कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवतो. जसं ग्लोबल होतं, ग्लोबल कीवर्ड तुम्हाला शिकवलं होतं. एखाद्या व्हेरिएबलला आपण काय करत होतो? ग्लोबली डिक्लेअर करत होतो. कुठे यूज करणार आपण तो ग्लोबल कीवर्ड? फंक्शनच्या आतमध्ये का फंक्शनच्या बाहेर? फंक्शनच्या आतमध्ये. कारण फंक्शनच्या आतमधले जे व्हेरिएबल्स असतात ते लोकल व्हेरिएबल्स असतात, त्यांना ग्लोबली डिक्लेअर करण्यासाठी आपण तो ग्लोबल कीवर्ड यूज करतोय. तर आता आपण नॉन लोकल कीवर्डला यूज करणार आहे फंक्शनच्याच आतमध्ये, आणि एक्सला, हा जो एक्स आहे त्याला आपण नॉन लोकल म्हणून काय करतोय? कन्सिडर करतोय. लक्षात घ्या, काय कन्सिडर करतोय? नॉन लोकल म्हणून आपण त्याला आता कन्सिडर करतोय. काय आला आता? हा जो व्हेरिएबल तुमचं या फंक्शनसाठी ग्लोबल होता, बरोबर? मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याला तुम्ही काय करू शकता? नॉन लोकलमध्ये कन्वर्ट करू शकता. जर का त्या एक्सला तुम्ही नॉन लोकल कीवर्ड असाइन केला तर हा ग्लोबल व्हेरिएबलचा ऍक्सेस तुम्ही घेऊ नाही शकत कुठं पण खाली. लक्षात येते? सर नॉन लोकलचा हा सुद्धा की तो लोकल नाहीये, मग लोकल आणि ते वरचं तर ग्लोबल आहे ना. हा, तर आपण यालाच तर ग्लोबल मधून काढलं ना. त्याला लोकल केलं बेसिकली. लक्षात घ्या, हा जो खालचा एक्स होता याला आपण काय केलेलं आहे आता? नॉन लोकल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणि मग तो नॉन लोकल मध्ये कन्वर्ट झाला की जेव्हा मग इथं मी प्रिंट एक्स करतोय तर काय झाला? 100च्या जागी काय झालं? 200 मध्ये तो कन्वर्ट झाला. लक्षात येते? जसं आपण ग्लोबल करत होतो सेम तसंच आपण नॉन लोकल कीवर्डचं यूज करणार. नॉन लोकल कीवर्डचं यूज का करावं लागतं? कुठं यूज करायचा तो? जेव्हा तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन डिफाईन करताय त्याच्या आतमध्ये तुम्हाला नॉन लोकलला यूज करणार आहे. जर का मला या x इक्वल टू 100ला ग्लोबल करायचा असेल, म्हणजे x इक्वल टू 100चा ऍक्सेस मला आउटर टू नावाच्या फंक्शनच्या बाहेर पण घ्यायचा असेल तर या एक्सला मी काय करणार? ग्लोबल डिक्लेअर करणार. पण जर का या एक्सचा आन्सर हा जो x आहे x इक्वल टू 200, या x इक्वल टू 200चा ऍक्सेस मला जर का या इनर टूच्या बाहेर घ्यायचा असेल तर त्याला मी करणार नॉन लोकल. वर्किंग सेम. फंक्शनच्या आतमध्ये कॉल करण्याचा. हां, लक्षात घ्या. परत काय सांगतोय मी? इथं समजा ग्लोबल कीवर्ड काय होतं? ग्लोबल कीवर्डचा अर्थ हा तुमचं मेन फंक्शन होतं. हा मेन फंक्शन होतं. मेन फंक्शनच्या आतमध्ये कोणतं व्हेरिएबल होतं? y इक्वल टू 200. मी काय सांगितलं? या y इक्वल टू 200चा ऍक्सेस मला कुठं घ्यायचा आहे? या फंक्शन 2च्या बाहेर पण घेता आला पाहिजे, बरोबर ना? फंक्शन 2च्या बाहेर पण मला काय घेता आला पाहिजे? या y इक्वल टू 200चा ऍक्सेस घेता आला पाहिजे. तर घेणार ना मी? ग्लोबल डिक्लेअर केलं मी, त्याचं घेतलं होतं. पण आता इथं लक्ष द्या, इथं काय होतंय? फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन तुम्ही क्रिएट करता. आता सपोज जर का मी इथं ग्लोबल एक्स केला, नीट लक्ष द्या, इथं जर का मी ग्लोबल एक्स केला, ठीक आहे, इथं मी जर का ग्लोबल एक्स केला तर हा बेसिकली ग्लोबल रन केल्यावरती बघा काय होतंय? काय झालेलं आहे? 100च झालं. आला का? नाही आला. म्हणून फंक्शनच्या आतमध्ये जर का तुम्हाला एखाद्याला ग्लोबली डिक्लेअर करायचं असेल तर तुम्ही काय यूज करणार? नॉन लोकल. जसं ग्लोबल आहे, हा जर का ह्या व्हेरिएबलचा ऍक्सेस मला बाहेर काढायचा असेल तर मी काय करणार? याला ग्लोबली डिक्लेअर करणार, मला इझिली तो बाहेर त्याचा ऍक्सेस भेटणार. पण फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन आहे, त्या फंक्शनच्या आतमध्ये व्हेरिएबल्स आहे, त्या व्हेरिएबलला जर का तुम्हाला नॉन लोकल करायचं असेल तर नॉन लोकल कीवर्डला यूज करायचं, म्हणजे की ग्लोबल करायचं असेल तर. लक्षात येते? आता हा नॉन लोकल झाला. जेव्हा तुम्ही इथं प्रिंट एक्स केला, सगळ्यात पहिले एक्सची व्हॅल्यू काय आहे? 100 आहे. 100 एक्स इक्वल टू 100 होतं, पण आपल्याला ह्याला पण नॉन लोकल करून ठेवलंय ना आपण. तर 100ची व्हॅल्यू काय झाली? ओव्हरराईट झाली. म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू अपडेट झाली. कशाने अपडेट झाली? 200ने अपडेट झाली. आणि म्हणून तुम्हाला जेव्हा तुम्ही इथं प्रिंट एक्स केला तो 200 इथं तुमच्यासमोर प्रेझेंट झाला.
अजून एक आउटर टूला तुम्ही कॉल केला. काय केला? आउटर टूला तुम्ही कॉल केला. आता मी इथं करतोय प्रिंट एक्स. काय होईल आता? रन होईल का नाही होईल? नाही होणार. का नाही होणार? जर का तुम्हाला पूर्ण फंक्शनच्या बाहेरच आणायचं असेल ना तर तुम्हाला ग्लोबलच कीवर्ड आहे. मला काय करावं लागेल इथं? व्हॅल्यू ओव्हरराईड होती. लक्षात घ्या. नॉन लोकल ग्लोबलला कसं मिक्सअप करणार आहे तुम्ही आता? नॉन लोकलचं सीमित कुठपर्यंत आहे? नॉन लोकलचं रिस्ट्रिक्शन कुठपर्यंत आहे? त्या फंक्शनच्या आतमधल्यापर्यंत. नॉन लोकलचं व्हेरिएबलला तुम्ही बाहेर नाही काढू शकत. लक्षात येतं? फक्त नॉन लोकल काय इंट्रोड्यूस केलं तुम्हाला? कारण त्याच्या आतमधल्या व्हेरिएबल्सला आपल्याला ह्या फंक्शनसाठी ग्लोबल करायचंय म्हणून. समजलंय का कन्सेप्ट? नाही समजलं? नाही समजलं? जास्त सोप्या भाषेत सांगू तुम्हाला आता परत एकदा समजून. सगळ्यात पहिले तुम्हाला मी ग्लोबल कीवर्डला इंट्रोड्यूस करून दिलं होतं. हां, ग्लोबल कीवर्डला आपण शिकलो होतो बरोबर. ग्लोबल कीवर्डचं यूज काय होतं? एखाद्या व्हेरिएबलला ग्लोबली डिक्लेअर करण्यासाठी. दोन स्कोप आहे आपल्याकडे. प्रत्येक व्हेरिएबलचे दोन स्कोप आहे. एक तर तो व्हेरिएबल लोकल असणार, एक तर तो व्हेरिएबल ग्लोबल असणार. जो व्हेरिएबल लोकल आहे तो कशाच्या आतमध्ये प्रेझेंट असतो? एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये तो प्रेझेंट असतो. आणि जो व्हेरिएबल ग्लोबल आहे तो कुठं असतो? फंक्शनच्या बाहेर असतो. एवढा कन्सेप्ट क्लिअर? हां, मग हा y = 200 काय झालं? लोकल आहे का ग्लोबल आहे? जोपर्यंत मी त्याला ग्लोबल डिक्लेअर केलं नाही तोपर्यंत तो कोण आहे? लोकल आहे ना. मग ठीक आहे, चला. मग आता मी काय केलं? ग्लोबल कीवर्डचं यूज करून त्याला ग्लोबली डिक्लेअर करून टाकलं. म्हणजे हा y = 200 फंक्शनच्या आतमध्ये लिहिलेलं आहे, पण त्याचा ऍक्सेस मी आता कुठं पण घेऊ शकतो. पूर्ण थ्रूआउट द या पूर्ण पायथनच्या फाईलमध्ये कुठं पण ते y = 200 चा ऍक्सेस मी घेणार. सो कारण मी त्याला ग्लोबली डिक्लेअर केलेलं. मग तुम्हाला मी शिकवलं नॉन लोकल कीवर्ड. नॉन लोकल कीवर्ड का शिकवलं? कारण तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन डिफाईन करताय. आतापर्यंत जेव्हा तुमच्याकडे एकच फंक्शन होतं, आतापर्यंत तुम्ही डेफ कीवर्डचं यूज करणार, फंक्शनला नाव देणार, पॅरेंथेसिस लावणार, राऊंड ब्रॅकेट्स लावणार, कोलन लावणार आणि डायरेक्टली कोड लिहिणार. पण आता तुम्ही काय करताय? एक मेन फंक्शन तर तुम्ही बनवताय, पण त्या मेन फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन डिफाईन करताय. दोन फंक्शन्स आता तुम्ही डिफाईन केलेले. पण हा जो दुसरा फंक्शन आहे तो काय इंडिपेंडेंट फंक्शन नाही. म्हणजे काय कुठं बाहेर दुसरं फंक्शन नाही क्रिएट केलेलं आहे. म्हणजे की आपण लाईनच्या सुरुवातीलाच त्याला क्रिएट नाही केलेलं आहे. त्याला कुठं क्रिएट केलेलं आहे? एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन क्रिएट केलेलं आहे बरोबर. हा जो इनर फंक्शन आहे हा कुठं प्रेझेंट आहे? आउटर फंक्शनच्या आतमध्ये प्रेझेंट आहे ना. सो त्या केसमध्ये आता ह्याच्या आतमध्ये जे व्हेरिएबल्स असतील त्या व्हेरिएबलला मी ग्लोबल यूज नाही करू शकतो. ग्लोबल वर्डला मी तिथं काय नाही करू शकत? यूज नाही करू शकत. लक्षात घ्या. एका फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा दुसरं फंक्शन डिक्लेअर होतो सो त्याच्या आतमध्ये जे व्हेरिएबल्स असतात, तुम्ही त्याच्या आतमध्ये पण व्हेरिएबल्स बनवू शकतात ना. सो त्या व्हेरिएबल्सला जर का मला ग्लोबल करायचं असेल तर त्या केसमध्ये मी ग्लोबल कीवर्डचं यूज नाही करू शकत. मला कोणतं कीवर्ड लागणार? नॉन लोकल कीवर्ड लागणार. मग नॉन लोकल कीवर्ड काय करणार? ह्या व्हेरिएबल्सला ग्लोबलमध्ये डिक्लेअर करणार. पण तो ग्लोबल कुठपर्यंत सीमित आहे? फक्त या फंक्शनसाठी सीमित आहे. हा जो x = 200 आहे, लक्षात घ्या, हा x = जे 200 आहे हा आउटर टू फंक्शनसाठीच ग्लोबल झालेला आहे. बाहेर ग्लोबल झालेला आहे का तो? नाही. कन्सेप्ट लक्षात येतोय? कन्सेप्ट लक्षात येतोय तुम्हाला? हा जो नॉन लोकल मी इथं x = 200 ला मी काय केलं? ग्लोबल केलं. नॉन लोकलचा अर्थ पण असंच घ्या की तो पण एक ग्लोबल कीवर्डच आहे. फक्त वर्ड्स अलग अलग आहे, स्पेलिंग वेगवेगळे असं लक्षात घ्या. ठीक आहे. नॉन लोकलची स्पेलिंग आहे आणि ग्लोबल पण वर्किंग सेम आहे. ग्लोबलची पण आणि नॉन लोकलची पण. ठीक आहे. फक्त फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा फंक्शन्स असतात त्याच्या आतमध्ये जे व्हेरिएबल्स असतात त्यांना पण जर का तुम्हाला ग्लोबली डिक्लेअर करायचं असेल तर तुम्ही कोणतं कीवर्ड यूज करणार? नॉन लोकल कीवर्ड यूज करणार. लक्षात येतोय कन्सेप्ट? कोणतं कीवर्ड यूज करणार? नॉन लोकल. मग नॉन लोकल कीवर्ड काय करतोय? या एक्सला ग्लोबली डिक्लेअर करतोय, पण कुठपर्यंत आहे त्याचं ग्लोबलचं ऍक्सेस? फक्त आउटर टू पर्यंतच. आउटर टूच्या बाहेर जर का मी त्याला घेऊन गेलो तर तो हा डेटा मला नाही भेटत. हा आउटर टूच्या लाईनमध्ये म्हणजे की ह्या लाईनमध्ये ही बघा
ही जी लाईन आहे ना, या लाईनमध्ये तुम्ही त्या एक्सचा डेटाचा ॲक्सेस कुठं पण घ्या, पायथनला व्हॅलिड, पायथनला चालणार, पण त्याच्या बाहेर नका त्याला घेऊन जा. लक्षात आलं? आता ह्या एक्स इक्वल टू 100चा डेटा मी काय करू शकतो, बाहेर घेऊन जाऊ शकतो. त्याला डिक्लेअर करायचं ग्लोबल म्हणून, त्याला डिक्लेअर करायचं ग्लोबल म्हणून. आता सपोज जर का मी याला नॉन लोकलला काढून टाकतो आणि आता आपण काय करू, इथं ग्लोबल म्हणून इथं डिक्लेअर करू त्याला. आला आता 100 तुमचं, लक्षात येतंय? सो अजून एक पॉईंट नोट डाऊन करा, जिथं तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन क्रिएट करताय, त्या फंक्शन दुसऱ्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही नॉन लोकल कीवर्डला यूज केलेलं आहे, तर एक तर त्या व्हेरिएबलचं नाव वेगवेगळं ठेवा. इथं x होतं म्हणून तो पहिल्यांदा प्रिंट नव्हतं झालं. एक तर व्हेरिएबल नेम काय करा तुम्ही डिफरंट ठेवा. दुसरी गोष्ट, जर का व्हेरिएबल नेम सेम आहे तर दोन्ही पण एक सोबत यूज नाही करू शकत तुम्ही, ग्लोबलला आणि नॉन लोकल. लक्षात येतोय? इथं जर का ह्याला मी जर का वाय केलं, काय केलं, ह्याला मी जर का वाय केलं तर मी याला नॉन लोकल डिक्लेअर करणार. काय डिक्लेअर करणार? या एक्सला काय करणार, वाय मध्ये कन्वर्ट करा. लक्षात घ्या. आणि इथं प्रिंट काय करतोय, वाय करतो. कन्सेप्ट समजलाय? हां, नो बाइंडिंग फॉर लोकल वाय. पण तुम्ही ग्लोबल आणि नॉन लोकलला फंक्शनच्या आतमध्ये सोबत तुम्ही यूज नाही करू शकत. त्याला ग्लोबल आणि नॉन लोकलला तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये सोबत तुम्ही यूज नाही करू शकणार. त्यांना हा नॉन लोकल खूप इम्पॉर्टंट आहे. आपण क्लासेसमध्ये वापरणार ना, क्लासेसमध्ये आपण पाहिजे तसं डेटा फिरू शकतो. क्लासेस आणि ऑब्जेक्ट्समध्ये उप्स जेव्हा आपण शिकू ना, तेव्हा पाहिजे तसं आपण डेटा फिरवणार, कारण तिथं ऑब्जेक्ट्स क्रिएट होणार प्रत्येक याच्यासाठी. ऑब्जेक्टच्या मदतीने आपण फिरू सगळं डेटा. तिथं क्लासेसच्या आतमध्ये फंक्शन्स डिफाईन करू आणि ऑब्जेक्टच्या मदतीने फिरू. तिथं दाखवतो मी तुम्हाला कसं डेटा फिरतो. तुम्ही कोड पण लिहिणार पायथनमध्ये क्लासेस आणि ऑब्जेक्टचा यूज करून असेल. हा इथं हा व्हेरिएबल नेम तिथं सेम असणार आणि ग्लोबल आणि नॉन लोकलला तुम्ही सोबत यूज नाही करणार एका फंक्शनच्या आत. म्हणजे मी याला ग्लोबल वाय नाही करू शकतो, कारण ऑलरेडी हा नॉन लोकल त्याला वायला नॉन लोकल करतोय आणि त्या ग्लोबलची सीमित इथपर्यंत तो ठेवतोय, आउटर टू फंक्शनपर्यंत. हां हां, आपण इथं अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करू ना, जसं की 100 तो व्हॅलिड.
जवळच्या फंक्शन मधला ह्या फंक्शन मध्ये घेऊ शकतो ना Access करू शकतो. हा तो कारण हे तर सगळे ग्लोबलच आहे या फंक्शनसाठी, हा. म्हणून त्या डेटाचा ऍक्सेस डायरेक्टली फंक्शनच्या आतमध्ये होतो. म्हणजे जर नॉन लोकल वापरायचा असेल तर आपल्याला पहिल्या फंक्शन मध्ये तो व्हेरिएबल नेम डिक्लेअर पाहिजे. हा तो व्हेरिएबल नेम डिक्लेअर पाहिजे. Sure. झालं? चला यश, निकिता, समजलंय पायथनचं स्कोप? आवाज येतोय यश? ठीक. लक्षात येतोय? हां, स्कोपमध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला आता सगळ्यात पहिले. एक आहे तुमचं लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं आणि ग्लोबल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं. दुसरा कन्सेप्ट तुम्हाला शिकवलं एका फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन कसं क्रिएट करायचं. आता जर का तुम्ही एका फंक्शनच्या आतमध्ये अजून काही फंक्शन्स क्रिएट करताय तर त्याच्या आतमध्ये तुम्ही ग्लोबल आणि नॉन लोकल कीवर्डचा यूज करू शकता. ठीक आहे, सिंगल फंक्शन आहे तुमचं तर सिंगल फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही काय यूज करणार, ग्लोबल कीवर्डला यूज करणार. एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन आहे सो त्या फंक्शन सेकंड फंक्शनच्या आतमध्ये पण काही व्हेरिएबल्स असतील तर त्या व्हेरिएबलला जर का तुम्हाला ग्लोबल करायचं असेल तर तुम्ही काय यूज करणार, नॉन लोकल करणार. पण ते ग्लोबल कुठपर्यंत सीमित आहे, फक्त या फंक्शनपर्यंत सीमित. लक्षात घ्या, या फंक्शनसाठीच ते काय झालेले, ग्लोबल झाले. त्या फंक्शनच्या पण आपण जर का बाहेर गेलो तर ते ग्लोबल नाही. लक्षात घ्या, या फंक्शनच्या आतमध्ये जे व्हेरिएबल्स असतील त्यांना तुम्ही ग्लोबल करू शकता म्हणजे नॉन लोकल करू शकता. पण ते नॉन लोकल कुणासाठी आहे, फक्त या आउटर टू साठी. कन्सेप्ट समजतंय? ठीक आहे, नॉन लोकल आणि ग्लोबल कीवर्डला व्यवस्थितपणे समजा. नॉन लोकल कीवर्ड कुठं वापरायचं, जेव्हा तुम्ही एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन क्रिएट करताय ते तिथं तुम्हाला नॉन लोकल कीवर्डचं यूज होणार. जर का तुमचं एक सिंगल फंक्शन आहे त्याच्यामध्ये तुमचं व्हेरिएबल्स आहे त्या व्हेरिएबल्सला तुम्ही ग्लोबल कसं डिक्लेअर करणार, ग्लोबल कीवर्डचा यूज करा.
एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन आहे. हे जे व्हेरिएबल्स आहे या व्हेरिएबल्सला तुम्ही कसं डिक्लेअर करणार? ग्लोबल नॉन लोकल कीवर्डचा यूज करून. पण ते ग्लोबल कुठपर्यंत आहे? फक्त या आउटर टू फंक्शनच्या आतमध्येच ते ग्लोबल आहे. ह्याच्या बाहेर ते ग्लोबल आहे का? क्लिअर आहे? हा, अजून ग्लोबल आणि नॉन लोकलला तुम्ही सोबत यूज नाही करणार. ग्लोबल आणि नॉन लोकलला तुम्ही सोबत यूज नाही करणार. म्हणजे ते एकच व्हेरिएबलला, हे तरी लक्षात घ्या, एकच व्हेरिएबलला तुम्ही ग्लोबल पण आणि एकच व्हेरिएबलला तुम्ही नॉन लोकल पण काय नाही करू शकत, सेट नाही करू शकत. हे गोष्ट लक्षात घ्या. आणि दुसरं, ज्या व्हेरिएबलला तुम्ही नॉन लोकल करतायस, एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन आहे, त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही एखाद्या व्हेरिएबलला नॉन लोकल करताय, तर तो व्हेरिएबल कुठे डिक्लेअर पाहिजे तुमचं? इथं वरती पण डिक्लेअर पाहिजे. मेन फंक्शनच्या आतमध्ये पण तो डिक्लेअर पाहिजे. म्हणजे की या फंक्शनच्या आत वरती, इनर फंक्शनच्या वरती तो काय पाहिजे तुमचं? डिक्लेअर पाहिजे. पुढचं कन्सेप्ट आहे आता फंक्शन्स मध्ये अजून पुढे जाऊ आणि लॅम्बडा फंक्शन्सला आता अंडरस्टँड करू. कोणाला आता लॅम्बडा फंक्शन्स बोल. आपण दुसरा व्हेरिएबल समजा x ला आपण ग्लोबल करू शकतो ना. कुठं? हा, या x ला ग्लोबल होईल ना. हा, फक्त एकाच व्हेरिएबल ग्लोबल x. हा, कारण हा x चा डेटा बाहेर पडत जाऊ. लॅम्बडा फंक्शन्स कडे बघा. आता तुम्ही लॅम्बडा फंक्शन्स काय करणार? तुमच्यासाठी फंक्शन्स क्रिएट करण्याला तुम्हाला हेल्प करणार. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही फंक्शन्स कशी क्रिएट केले? डेफ कीवर्डचा यूज करून तुम्ही फंक्शन्स क्रिएट केले, बरोबर. पण आता लॅम्बडा फंक्शन जे असतो तो सिंगल लाईन फंक्शन्स असतो. नीट लक्ष देऊन ऐका. डेफ कीवर्ड फंक्शन आपण कसं बनवतो? डेफ फंक्शनला नाव, पॅरेंथेसिस, कोलन, त्याच्या आतमध्ये जाऊन कोडला राईट करतो. पण जर लॅम्बडा फंक्शन्स असतात ते डायरेक्टली सिंगल लाईन फंक्शन असतो. सिंगल लाईन फंक्शनचा अर्थ काय? जसं मी तुम्हाला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन दाखवलं होतं, आठवतंय? लिस्ट कॉम्प्रिहेन्शन कसं दाखवलं होतं? लिस्टच्या आतमध्येच आपण कोड लिहित होतो पूर्णपणे. हा, आपल्याला अशा नंबर ऑफ लाईनचं कोड लिहिण्याची गरज नाही. आपण लिस्टच्या आतमध्येच काय करत होतो? कोड लिहितो. सेम तसंच लॅम्बडा फंक्शन. लॅम्बडा फंक्शन तुम्हाला सिंगल लाईनमध्येच सगळं लिहिण्याची परवानगी देतो. म्हणजे तुम्ही फंक्शन तुमचं क्रिएट होणार, त्या फंक्शनच्या लाईनमध्येच आपण काय करणार? आर्ग्युमेंट्स पण पास करणार, तिथंच आपले पॅरामीटर्स पण असणार. तिथंच आपले एकाच लाईनमध्ये आपले पॅरामीटर्स असतील, एकाच लाईनमध्ये तो कोड पण असेल आपलं पूर्ण. पहिले तुम्ही काय करणार? डेफ फंक्शनला नाव, पॅरेंथेसिस, कोलन, त्याच्या आतमध्ये कोड लिहिणार. पण तसं नाही करायचं. आता सिंगल लाईन फंक्शन बनवायचं. त्या सिंगल लाईन फंक्शनमध्ये सगळे पॅरामीटर्स पास होतील. त्या सिंगल लाईन फंक्शनमध्ये तुमचं कोड सुद्धा लिहिला जाईल आणि डायरेक्टली आउटपुट तुमच्या समोर असेल. लॅम्बडा फंक्शन कुठे यूज करायचं? जेव्हा तुम्हाला स्मॉल ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तेव्हा आपण लॅम्बडा फंक्शनचा यूज करतो. जसं लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जर का तुमच्याकडे स्मॉल कोड असेल, स्मॉल प्रोग्राम असेल तर लिस्ट कॉम्प्रिहेन्शनला यूज करा. जसं की जर का तुम्हाला फक्त इवन ऑड कोडच कॅल्क्युलेट करायचे तर लिस्ट कॉम्प्रिहेन्शन सगळ्यात बेस्ट आहे. एका लाईनमध्ये कोड लिहू शकता. इवन ऑडचा कोड एका लाईनमध्ये बसू पण शकतो, त्याला आपण राईट पण करू शकतो. पण एखादा कोड जो लेंदी आहे त्याच्यामध्ये भरपूर स्टेप्स तुम्ही काहीतरी परफॉर्म करताय, तो एक लाईनमध्ये कधीच डिक्लेअर नाही होणार. त्याच्यामध्ये तुम्ही जसं नॉर्मल फंक्शन क्रिएट करत होते तसंच फंक्शन क्रिएट करायचं. ठीक आहे. चला लॅम्बडा फंक्शन्सला शिकून घेऊ. लॅम्बडाचं सिंटॅक्स सगळ्यात पहिले समजायचं आहे. सिंटॅक्स लॅम्बडा जसं डेफ कीवर्डचं यूज करून आपण फंक्शन क्रिएट करत होतो तसंच लॅम्बडा फंक्शन जर का क्रिएट करायचं असेल तर आपल्याकडे वर्ड आहे लॅम्बडा. लॅम्बडा नंतर पास करायचे तुमचे आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. आणि मग कोलन द्यायचं, कोलन नंतर लगेच राईट करायचं एक्सप्रेशन. कोलन नंतर लगेच राईट करायचं एक्सप्रेशन. सिंपल आहे. हां, लॅम्बडा कीवर्डचं यूज करायचं, आर्ग्युमेंट्स राईट करायचे आणि एक्सप्रेशनला तिथंच राईट करायचे. किती पाहिजे तेवढे पॅरामीटर्स आर्ग्युमेंट्स तुम्ही इथं काय करू शकता? पास करू शकता. आता
जो लॅम्बडा फंक्शन असतो त्याला काही नाव नसतं. सगळ्यात पहिली गोष्ट, जो लॅम्बडा फंक्शन तुम्ही क्रिएट करताय, ठीक आहे, त्याला काही नाव नाही आहे. हां, जसं तुम्ही डेफ फंक्शन क्रिएट करायचे, DEF लिहायचं, त्याच्यानंतर तुम्ही फंक्शनला नाव द्यायचं, सेम तसं इथं काय नाही आहे, लॅम्बडा फंक्शन्सला नाव नसतात काही. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट लॅम्बडा कीवर्ड लिहिणार, त्याच्यानंतर तुमचे आर्ग्युमेंट जे असतील त्यांना तुम्ही राईट करणार, कोलन देणार आणि एक्सप्रेशन लिहिणार. लक्षात येतं? ठीक आहे. आता इथं आर्ग्युमेंट्स नका लक्षात ठेवू, पॅरामीटर्स लक्षात ठेवा, कारण आर्ग्युमेंट्स आपण कुठं पास करणार ते मी तुम्हाला सांगतो. चला, इथं मी पॅरामीटर्सच लिहितो, पण जेव्हा सिंटॅक्स लिहिलं जातो तेव्हा तिथं आपण आर्ग्युमेंट्स पास करतो, कारण ते जे आर्ग्युमेंट्स असतात ते कुठं येऊन पडतात, पॅरामीटर्सच्या जागेवरतीच येऊन पडतात ना शेवटी, म्हणून. पण ते असं समजा, लॅम्बडा, त्याच्यानंतर राईट करायचे पॅरामीटर्स, कोलन आणि मग एक्सप्रेशन. सिम्पल एक कोड लिहून दाखवतो तुम्हाला, म्हणजे लक्षात. आता ह्याच्यात महत्त्वाचं काय, सपोज तुम्ही जर का लिहिलं, लॅम्बडा लिहिलं, पॅरामीटर्स तुमचे डिक्लेअर केले, हां, कोलन लावलं आणि तुमचं एक्सप्रेशन म्हणजे कोड, तुम्हाला जो पण कोड लिहायचा, ठीक आहे. आता कोड पण तुम्ही लिहिलं, पण त्याच्यानंतर आर्ग्युमेंट कुठं पास करणार, या पॅरामीटरचे आर्ग्युमेंट पण पास करावे लागतील ना. मग लॅम्बडा फंक्शनमध्ये आपण आर्ग्युमेंट कसं पास करतो, काय करायचं, सगळ्यात सिम्पल आहे, एक व्हेरिएबल बनवायचं. सपोज व्हेरिएबल बनवतोय मी A नावाचं, इक्वल टू लावायचं आणि मग त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये लॅम्बडा फंक्शनला बनवायचं, लॅम्बडा फंक्शनला क्रिएट करायचं. कसं क्रिएट करायचं लॅम्बडा फंक्शनला, त्याचा जो कीवर्ड आहे तो, त्याच्यानंतर पास करायचे तुमचे पॅरामीटर्स, काय पॅरामीटर्स तुम्हाला ठेवायचे असतील ते. सपोज मी ठेवतो इथं x, y, जसं तुम्ही तिथं पॅरामीटर्स पास करायचे. लक्षात आहे तुमचे, जेव्हा फंक्शन्स तुम्ही क्रिएट करायचे, ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्ही कॉमा देऊन तुमचे पॅरामीटर्स पास करायचे, सेम त्याच पद्धतीने कोलन लावायचं. कोलन लावल्यावरती तुमचं जो पण एक्सप्रेशन आहे त्याला राईट करायचं. मी लिहितोय, काय झालं पाहिजे, 2 नंबरचा ॲडिशन इथं काय झालं पाहिजे, सक्सेसफुली परफॉर्म झाला पाहिजे, म्हणजे की x + y होऊन काहीतरी रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये काय होणार आता स्टोअर होणार. चलो, आता आर्ग्युमेंट कसे पास करायचे, प्रिंट लिहायचं, त्याच्या आतमध्ये ए व्हेरिएबलला पास करायचं, ज्या व्हेरिएबलच्या आतमध्ये तुम्ही लॅम्बडा फंक्शन क्रिएट केलं असेल त्या व्हेरिएबलला पास करायचं, त्याला लावायचे 2 राऊंड ब्रॅकेट्स, त्या व्हेरिएबलला 2 राऊंड ब्रॅकेट्स लावायचे आणि त्याच्या आतमध्ये तुमचे काय करायचे, आर्ग्युमेंट्स पास करायचे. सपोज मी इथं पास करतोय 10,5, कुणाला जाणार हे 10,5, या x, y ला जाणार. सगळ्यात सिम्पलेस्ट वे फंक्शन क्रिएट करण्याचं. हा सेम कोड मी डेफनी पण करू शकतो, फक्त मला डेफ कीवर्ड फंक्शनला नाव द्यावं लागेल, आत तिथं जे पॅरेंथेसिस असतील फंक्शन क्रिएशनच्या टाइमला तिथं पॅरामीटर्स डिक्लेअर होणार, कोलन, त्याच्या आतमध्ये जाऊन मला कोड लिहावा लागेल, परत त्या फंक्शनला कॉल करावं लागेल, तेव्हाच कुठं तो कोड रन होईल. पण लॅम्बडा फंक्शनमध्ये तसं काही नाही, तुमच्यासाठी हा व्हेरिएबल नेमच सगळं फंक्शन नेम आहे, फंक्शन कॉलिंग आहे, तिथंच तुमचे आर्ग्युमेंट पण पास होते, ही गोष्ट लक्षात. आणि तुमचं फंक्शन सुद्धा एका लाईनमध्ये काय होणार आहे, राईट होणार. असे सिम्पल कोड्स जेव्हा तुम्हाला राईट करायचे असतील तेव्हा तुम्ही लॅम्बडा फंक्शनला यूज करू शकता, इन्स्टेड ऑफ युजिंग डेफ कीवर्ड. डेफ कीवर्डचा यूज करण्यापेक्षा तुम्ही लॅम्बडा फंक्शनला यूज करा, तुमचं वर्क काही सोपं होणार आणि कोड रायटिंग पण तुमची सोपी होणार. लॅम्बडा फंक्शनमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही मल्टिपल पॅरामीटर्स इथं पास करू शकता, पण जो एक्सप्रेशन असणार आहे तो तुमचं एकच काहीतरी असेल, तुम्ही मल्टिपल एक्सप्रेशन्स इथं राईट नाही करू शकत. हा फक्त एक एवढं पॉईंट आहे, म्हणूनच आपण स्मॉल वर्कसाठी याला काय करणार आहे, यूज करणार. झालं. नेक्स्ट आहे तुमच्यासाठी लॅम्बडामध्ये हा कन्सेप्ट आपण समजा डेफ इनसाइड लॅम्बडा.
मल्टिप्लाय त्याच्या आतमध्ये देतोय सपोज मी एक्स कोलन, नीट लक्ष द्या. आता एक डेफ नावाचं कीवर्ड बनवलंय, सॉरी फंक्शन बनवतोय एक मल्टिप्लाय नावाचं, त्याच्यामध्ये एक पॅरामीटर पास केलंय एक्स नावाचं. आता मी काय करतोय, फंक्शनच्या आतमध्ये येऊन रिटर्न करतोय. कुणाला रिटर्न करतोय, लॅम्बडा फंक्शनला काय करतोय इथं रिटर्न करतोय. त्याच्याच आतमध्ये मी काय करणार आहे, लॅम्बडाला कॉल करणार आहे. लॅम्बडाचं सिंटॅक्स काय, लॅम्बडा पॅरामीटर्सच्या आतमध्ये एक एक्सप्रेशन एक्स इंटू वाय. काय अशा पद्धतीने. आता लक्ष द्यायचंय फंक्शन कॉलिंग कशा पद्धतीने होणार. सगळ्यात पहिले तर आपल्याला या डेटाला हँडल करावं लागणार. रिटर्न फंक्शन काय करतोय, डेटा थ्रो करणार आहे कुठंतरी. चलो एफ इक्वल टू काय करणार मी, मल्टिप्लायला कॉल करणार, त्याच्या आतमध्ये पास करणार आहे डेटा. एफ इक्वल टू मल्टिप्लाय 10. आणि मग प्रिंट करणार, लक्ष द्या, एफ च्या आतमध्ये 5. हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. काय केलेलं आहे बघा, सगळ्यात पहिले फंक्शन बनवलं मल्टिप्लाय नावाचं, त्याच्या आतमध्ये एक पॅरामीटर पास केलं. सगळ्यात पहिले एक फंक्शन बनवलंय मल्टिप्लाय नावाचं, त्याच्यामध्ये एक्स नावाचं पॅरामीटर आहे. आतमध्ये आलेलं आहे कोड काय लिहितोय मी, रिटर्न करा. काय रिटर्न करा, लॅम्बडा फंक्शनला रिटर्न करा. आता काहीतरी आउटपुट कॅल्क्युलेट होऊन रिटर्न नाही होतं, लक्ष द्या. आता कोण रिटर्न होतंय, स्वतः पूर्ण एक फंक्शनच रिटर्न होतोय, एक पूर्ण फंक्शन आता रिटर्न होतोय. लॅम्बडा फंक्शन काय होतं इथं रिटर्न होतं. मग लॅम्बडा फंक्शन इथं आलं काय, इथं वाय काय झालं, पॅरामीटर झालं, आणि लॅम्बडा मध्ये एक्सप्रेशन काय, एक्स इंटू वाय. मग आता रिटर्न कोण झालं, पूर्ण एक लॅम्बडा फंक्शन तुमचं रिटर्न झालं. कुठं रिटर्न होणार तो पूर्ण लॅम्बडा फंक्शन, इथं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, रिटर्न स्टेटमेंट त्याचं फायनल आउटपुट कुठून थ्रो करतो, जिथं त्याचं फंक्शन कॉल होतं. रिटर्न स्टेटमेंट त्याचं फायनल आउटपुट कुठं थ्रो करणार, जिथं त्याचं फंक्शन कॉल होतं. फंक्शन कुठं कॉल होतंय, या व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल होतोय ना. एफ इक्वल टू ह्याच्या आतमध्ये हा फंक्शन कॉल झालेला आहे. तर बेसिकली रिटर्न स्टेटमेंट काय करणार, हा पूर्ण एक्सप्रेशन कुठं थ्रो करणार, या एफ नावाच्या व्हेरिएबलमध्ये थ्रो करणार. आला एफ नावाच्या व्हेरिएबलमध्ये तुमचं लॅम्बडा फंक्शन, एक्सची व्हॅल्यू रिप्लेस होऊन येणार. एक्स तुमचा काय असणार, एक्स तुमचं 10 असेल, कारण मल्टिप्लायला तुम्ही इथं कॉल केलेलं होतं ना, आणि आर्ग्युमेंट तुम्ही पास केलं होतं 10. पायथन लाईन बाय लाईन कोडला रन करणार. पायथन जेव्हा इथं आलं, त्यांनी एक एफ नावाचं व्हेरिएबल बघितलं, त्याच्यामध्ये मल्टिप्लाय फंक्शन कॉल झालेलं आहे. त्या मल्टिप्लाय फंक्शनमध्ये पॅरामीटर आहे, आणि त्या पॅरामीटरचं आर्ग्युमेंट पण पास झालेलं आहे. तो आर्ग्युमेंट कुठं जाऊन स्टोअर होणार, या एक्स मध्ये जाऊन स्टोअर होणार. मग पायथन आतमध्ये जाणार, आतमध्ये जाऊन तो काय बघतोय, रिटर्न स्टेटमेंट. रिटर्न स्टेटमेंट काय सांगतो, जो पण त्याच्यासोबत स्टेटमेंट असेल त्या पूर्ण स्टेटमेंटला काय करायचं, जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे तिथं थ्रो करायचं. मग पायथन काय थ्रो करणार, लॅम्बडा वाय कोलन एक्सला रिप्लेस करणार 10 नी, आणि इंटू वाय तुमचं तसंच राहणार. एवढं सगळं तुमचा डेटा थ्रो होणार या जागेवर. आता त्याला कोण हँडल करतोय, एफ. आणि आपण लॅम्बडा फंक्शनचं सिंटॅक्स काय होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं एक व्हेरिएबल तयार करा. लक्षात येते, आलं ना. व्हेरिएबलच्या आतमध्ये आता पूर्ण लॅम्बडा फंक्शन रिटर्ननी थ्रो केलं ना पूर्ण स्टेटमेंट त्याचं. हां, कुठं स्टोअर झाला तो एफ मध्ये स्टोअर झाला. मग जेव्हा तुम्ही प्रिंट एफ केला, तर एफच्या आतमध्ये तुम्ही 5 पास केला. मग तो 5 कुणासाठी आर्ग्युमेंट आहे, वाय साठी आर्ग्युमेंट झाला. एक्स ची व्हॅल्यू तर तुम्ही इथं थ्रो केली होती, तर 10 इंटू 5 काय होईल, समजतंय. अशा पद्धतीने पण तुम्ही तुमचं कोड राईट करू शकता. जर का तुम्ही हा असं कोड लिहिताय, तर काय वर्किंग चालू आहे ते समजा. रिटर्न स्टेटमेंट काय थ्रो करतं, रिटर्न स्टेटमेंटनी ह्यावेळेस काय फायनल आउटपुट थ्रो नाही केलेलं आहे. जर का हा मी नुसतं इथं जर का लॅम्बडा पुट असं काही लिहिलं नसतं, तिथं लिहिलं असतं एक्स इंटू वाय, नुसतं एक्स इंटू वाय असतं पूर्ण ह्याच्या जागेवरती बघा. पण मला वाय कुठं डिक्लेअर करावं लागलं असतं, इथं कॉमा करून वाय पण डिक्लेअर करावं लागलं. मग मी फक्त एफ इक्वल टू मल्टिप्लाय मध्ये 10,5 पास केलं असतं, आणि खाली फक्त प्रिंट एफ केलं असतं. मग रिटर्न स्टेटमेंटनी काय केलं असतं,
एक्स इंटू वायला कॅल्क्युलेट केलं असतं 50, तो 50 कुठं थ्रो केला असता जिथं त्याचं फंक्शन कॉल झालेलं आहे, प्रिंट टाईप केलं असतं तेव्हा 50 माझ्यासमोर प्रिंट झालं. पण मी आता रिटर्नमध्ये काय स्टोअर केलं, पूर्ण लॅम्बडा फंक्शन. रिटर्न स्टेटमेंट समजून घ्या, रिटर्न स्टेटमेंटचं वर्किंग. रिटर्न स्टेटमेंट त्याच्यामध्ये जो पण स्टेटमेंट असतो, एक तर त्याचं फायनल आउटपुट किंवा तो तसं स्टेटमेंट कुठं थ्रो करणार, जिथं तुमचं फंक्शन कॉल झालं. लक्षात घ्यायचं, एवढंच पॉईंट पण लक्षात ठेवलं तरी समजून जाणार. आणि त्याच्यावरतीच हा सगळा खेळ चालला. समजलंय लॅम्बडा फंक्शन. कशा पद्धतीने तुम्ही तुमचं आता लॅम्बडा फंक्शन क्रिएट करू शकता. कोणतं पण एक्सप्रेशन असो, सिंगल लाईन एक्सप्रेशन, मी परत सांगतो, जसे लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये आपण जे जे एक्सप्रेशन्स ठेवायचं सेम तसेच एक्सप्रेशन तुम्ही इथं प्लॉट करणार आणि एकच एक्सप्रेशन चालणार आहे. ही पण एक गोष्ट लक्षात घ्या, मल्टिपल एक्सप्रेशन्स व्हॅल्यू अलाउड नाही. एक कोणतं तरी एक्सप्रेशन तुम्ही इथं सेट करू शकता. लॅम्बडा फंक्शन्स नंतर येतोय तुमचं आता रिकर्शन. द्या नवीन एडी, मी रिकर्शनला व्यवस्थितपणे समजून घ्या. आता आपण रिकर्शन टॉपिकला स्टडी करू व्यवस्थितपणे. रिकर्शन इम्पॉर्टंट टॉपिक आहे, वर्किंग लक्ष देऊन समजावं लागणार आहे, तरच रिकर्शन तुम्हाला समजणार आहे. रिकर्शन काय असणार बेसिकली, कधी यूज करणार तुम्ही रिकर्शनला, ठीक आहे. सो रिकर्शन टॉपिक आपण यूज करणार आहे जेव्हा आपल्याला तोच फंक्शन परत परत काय करायचं आहे, कॉल करायचं आहे मल्टिपल टाइम्स. लक्षात घ्या, एकच फंक्शनला आपण काय करणार आहे, मल्टिपल टाइम्स जेव्हा आपल्याला कॉल करायचा असेल आणि तेव्हा आपण रिकर्शन कन्सेप्टला यूज करणार आहे. एकच फंक्शन म्हणजे की सपोज इथं मी मल्टिप्लाय नावाचं फंक्शन बनवलेलं आहे. सो मी असं त्या मल्टिप्लाय फंक्शनच्या आतमध्ये एक असं कोड डिफाईन करणार, त्या मल्टिप्लाय फंक्शनच्या आतमध्ये एक असं कोड डिफाईन करणार, त्याच्यामध्ये तो फंक्शन स्वतःला काय करणार, परत परत कॉल करणार आणि त्यालाच आपण म्हणतो रिकर्शन. लक्षात घ्या, मल्टिप्लाय फंक्शन इथं मी काय केलेलं आहे, एक फंक्शन बनवलंय मल्टिप्लाय नावाचं, त्याच्या आतमध्ये मी काय लिहितोय, कोड लिहितोय. त्या कोडमध्ये मी अशा स्टेटमेंट पास करणार आहे जिथं की तो मल्टिप्लाय फंक्शन स्वतःलाच परत परत काय करणार, कॉल करणार आणि त्याच्या आतमधलं कोड तो काय करणार, रिकर्सिव्हली रन करत राहणार.
कन्सेप्ट लक्षात आलं. आता जेव्हा मी रनचं बटन दाबणार, मी इथं फंक्शनला कॉल करतोय बघा, इथं मी फंक्शनला काय करतोय, कॉल करतोय, तेव्हा किती वेळा माझं फंक्शन रन होतंय, एकदाच फंक्शन रन होते बरोबर, एकदा एक्झिक्युशन होतंय त्या कोडचं आणि स्टॉप होऊन जातोय. पण आता आपण काय करणार आहे, रिकर्शन इथं स्टार्ट करणार आहे. आता फंक्शनवरती आपण काय करणार आहे, रिकर्शन स्टार्ट करणार आहे. रिकर्शनचा अर्थ काय, एकदा की तुमचं फंक्शन सुरुवातीला तुम्ही कॉल केला, एकदा की तुमचं फंक्शन सुरुवातीला कॉल झाला, त्याच्यानंतर पायथन थांबणार नाही, परत परत त्याच फंक्शनला रिपीटेडली कॉल करत राहणार, रिपीटेडली काय करणार, तो फंक्शन त्याच्यामध्ये कॉल करत राहणार. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे, रिकर्शन स्टार्ट, रिकर्शन स्टॉप. रिकर्शन स्टार्ट आणि रिकर्शन स्टॉप. तुम्हाला जसं वाईल लूप होतं, वाईल लूप लक्षात असेल तुम्हाला, वाईल लूप एकदा चालू झाला की कंडिशन तुमची कशी पाहिजे, एक सर्टेन कंडिशन नंतर तो स्टॉप झाला पाहिजे. जर का तसं नाही केलं तर तो लूप इनफायनाईट मध्ये जाणार आणि तो त्या कोडला परत 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 रन करत राहणार. सेम तसंच असतो रिकर्शन. रिकर्शन मध्ये फक्त कन्सेप्ट काय येतोय की एकदा तुम्ही फंक्शनला कॉल केला, सपोज इथं नॉर्मल फंक्शन मी बनवलेलं आहे, डेफ सम काय लिहितोय, ए कॉमा बी बरोबर, ए कॉमा बी. आता मी काय करणार, इथं प्रिंट करणार आणि ए प्लस बी ला काय करणार, इथं स्टोअर करणार. कोड कधी रन होईल माझं, जेव्हा मी माझ्या सम फंक्शनला इथं कॉल करणार आणि त्याच्या आतमध्ये मी काय करणार, आर्ग्युमेंट्सला पास करणार. सिंपल फंक्शन. चला आता ह्याच्यामध्ये फंक्शन क्रिएट झालं सक्सेसफुली पायथन कडून, त्याच्या आतमध्ये कोड पण लिहिलेलं आहे आणि फंक्शनला मी किती वेळा कॉल केलं, इथं एकदा कॉल केलेलं आहे, म्हणजे फंक्शन एकदाच कॉल होईल. फंक्शन पायथन जाऊन बघणार असं कोणतं फंक्शन प्रेझेंट आहे का, इथं असेल तर त्याचे आर्ग्युमेंट्स पास झालेले आहे का, ते पण झालेले आहे. त्या आर्ग्युमेंट्स कोणाला असाइन करणार, ए आणि बी ला असाइन करणार. पायथन आतमध्ये एंटर होणार, त्या फंक्शनच्या आतमध्ये जाणार आणि जो कोड आहे त्याला रन करणार आणि एक्झिक्युशन त्याचं स्टॉप करून येणार. लक्षात येते, हा झालं तुमचं नॉर्मल, एकदाच फक्त काय होतं तुमचं फंक्शन कॉल होतं. पण आता लक्षात येईल, आता मी काय करतोय, इथं एकदा की जो फंक्शन कॉल झाला, पायथन कुठं जाणार, या फंक्शन मध्ये येणार, पॅरामीटर्स बघतोय ए कॉमा बी, त्या पॅरामीटर्सला डेटा काय पास करणार, तो 10,20 आतमध्ये आला. आता आतमध्ये मी असा काही व्हेरिएशन इथं तयार करणार ज्याच्यामध्ये हा जो सम फंक्शन आहे ना, तो परत एकदा कॉल होईल, सेकंड टाइम परत एकदा कॉल होईल, थर्ड टाइम परत एकदा कॉल होईल. जसं जसं तो फंक्शन परत 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 कॉल होत जाणार, त्याच्या आतमध्ये जेवढं पण तुम्ही कोड लिहिलेला असेल ना, तो परत परत तुमच्यासाठी काय होणार, रन होणार. पण इथं जो व्हेरिएशन मी इथं क्रिएट करणार आहे, तो व्हेरिएशन तुमचं एक सर्टेन कंडिशन नंतर स्टॉप झालाच पाहिजे. जर का नाही झाला तर तुमचं फंक्शन पण कुठं जाणार, इनफायनाईट मध्ये जाणार आणि परत परत तुमचं तोच फंक्शन रन होणार. पायथन कधी पुढच्या कोडकडे जाणारच नाही. सपोज इथं तुम्ही अजून एक काहीतरी फंक्शन बनवलं असेल XYZ, त्या फंक्शनकडे पायथन जाणार का, नाही जाणार. पायथन कारण स्वतःला, कारण इथं काय झालं, पायथन परत एकदा कुणाला कॉल करतोय, सम फंक्शनला, आतमध्ये येतोय, कोड रन करतोय, परत सम फंक्शन कॉल झाला, परत पायथन आतमध्ये आला, कोड रन करतोय, परत फंक्शन कॉल झाला, परत आतमध्ये आला, कोड रन केला. असंच त्याचा जो रिकर्सिव्ह आहे तो चालूच राहणार आहे शेवटपर्यंत. समजतंय. रिकर्शनचा कन्सेप्ट समजलाय, ज्याच्यामध्ये तुमचा जो फंक्शन आहे तो स्वतःला परत परत कॉल करणार आहे. आपण एकदाच कॉल करतोय, आता मी जो कोड लिहिला होता तिथं मी सम मध्ये एकदाच समला कॉल केला होता, म्हणजे फंक्शन माझा एकदा कॉल झाला, त्याच्यानंतर पायथन काय करणार, त्याच फंक्शनला परत एकदा कॉल करणार. म्हणजे की हे फंक्शन जे की स्वतःलाच परत परत कॉल करतोय, त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, रिकर्शन. लक्षात येते. आता कोड बनवू आणि तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो कधी रिकर्शनला यूज करायचं, कधी रिकर्शनला यूज करायचं आणि त्याची वर्किंग पण आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ. ठीक आहे. 2-3 कोड तुमच्यासमोर लिहिणार आहे. 2-3 कोडमध्ये तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल, रिकर्शन कसं यूज होणार, रिकर्शन कसं आपण ऍक्टिव्ह करणार. सगळ्यात पहिले आपण कोड स्टार्ट करू, फॅक्टोरियलचं नंतर घेतो. पहिले आपण एक बेसिक काउंटचं कोड बनवू. ठीक आहे, काउंट डाऊनचं कोड बनवू. एक फंक्शन क्रिएट करतोय, डेफ कीवर्डचा यूज करून काउंट डाऊन. त्याच्या आतमध्ये मी पास करणार आहे सपोज काही असं एक पॅरामीटर आणि कोलन देतो. चला लक्ष द्यायचं व्यवस्थितपणे. आता ठीक आहे.
द्या लक्षात. काय लिहिलेलं आहे आता? कोड लिहिलेलं आहे. कसं कोड बनवलेलं आहे मी लक्ष द्या. आता रिकर्शन याच्यामध्ये कसं यूज झालेलं आहे त्याला पण तुम्हाला व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिले एक फंक्शन बनवलेलं आहे काउंटडाऊन नावाचं. काउंटडाऊन नावाचं एक फंक्शन आहे. त्याच्यामध्ये एक सिंगल पॅरामीटर मी पास करतोय n नावाचं. ठीक आहे. त्या पॅरामीटरचं आर्ग्युमेंट कुठं देणार? जिथं मी पहिल्यांदा फंक्शनला कॉल करतोय. हा बघा, हा माझा फर्स्ट टाइम इनिशियल मी फंक्शनला एकदा कॉल केलेलं आहे. कारण फंक्शन मला कॉल करावं लागेल तरच त्याच्या आतमधलं कोड काय होणार? ऍक्टिव्हेट होणार. पायथन तरच त्याच्या आतमध्ये जाऊन कोडला चेक करणार. ठीक आहे. सो मी इनिशियल स्टार्ट देतोय प्रोग्राम रन करण्याची. लक्ष द्या, हा जो मी इथं फंक्शन कॉल केलेला आहे ना तो माझं इनिशियल स्टार्ट आहे. त्या इनिशियल स्टार्टमध्ये चला आर्ग्युमेंट काय आहे आता? 5. तो 5 कुणाला जाऊन असाइन होणार? या n ला जाऊन काय होणार? 5 तुमचा असाइन होणार. झालं, इथपर्यंत स्टेप झाले. आता पायथन कुठे एंटर झाला? आतमध्ये एंटर झाला. आता चला कोड काय लिहिलेलं आहे? इफ n लेस और इक्वल टू 0. आता n मध्ये व्हॅल्यू काय? 5. 5 लेस देन 0 आहे का? 5 लेस देन 0 आहे का? नाही. तर इफची कंडिशन तुमची काय झाली? फेल झाली. इफची कंडिशन जशी फेल झाली पायथन कुठं जाणार? एल्स कंडिशनकडे जाणार. एल्स मध्ये येऊन तो काय करतोय? पहिल्यांदा प्रिंट करतोय n. काय प्रिंट होणार मग? 5 प्रिंट होणार सगळ्यात पहिले. आता इथं बघा, इथं मी काय लिहिलेलं आहे? काउंटडाऊन n-1. म्हणजे इथं काउंटडाऊन फंक्शन परत एकदा कॉल झालंय. आपलं फंक्शनचं नाव काय? काउंटडाऊन. आणि त्या काउंटडाऊन फंक्शनला मी परत एकदा कॉल केला. आता काउंटडाऊन फंक्शनच्या आतमध्ये व्हॅल्यू काय? n-1 आहे. नीट लक्ष द्या. आता n ची व्हॅल्यू काय होती? 5 होती. 5 - 1 काय असेल? 4 असेल. तर जेव्हा इथं काउंटडाऊन मध्ये आता व्हॅल्यू काय आली? 4. म्हणजे इथं काय झालं? रिकर्शन स्टार्ट झालं. रिकर्शन काय सांगतोय? परत एकदा तुमचं फंक्शन कॉल झालं ना. मी रनचं बटन दाबलं का परत एकदा? नाही. पायथनने काय केलं? फंक्शन कॉल केलं. पायथनने नाही केलं, तुम्ही तसं कोड लिहिलंय म्हणून तो फंक्शन काय झालं? परत एकदा कॉल झाला. आता इथं फंक्शन तुमचं परत एकदा कॉल झालेलं आहे. आता कुठं जाणार पायथन? परत त्या फंक्शनला शोधत शोधत इथं येणार. आता n मध्ये काय व्हॅल्यू आहे? 4 आहे. त्या 4 ला तिथं तो ठेवणार आणि मग परत सेम स्टेप. इफ मध्ये जाणार. 4 लेस देन 0 आहे का? नाहीये, ती फेल झाली. एल्स मध्ये येणार. एल्स मध्ये आल्यावरती प्रिंट n लिहिलेलं आहे. n च्या जागी काय? प्रिंट n म्हणजे काय? 4 प्रिंट होणार. 4 प्रिंट झाला, खाली येतोय. काय बघतोय तो? परत फंक्शन कॉल झाला. परत एकदा फंक्शन तुमचं कॉल झालं. रिकर्सिव्ह अजून स्टॉप झाला का? नाही झालं. मग n-1. आता n ची व्हॅल्यू काय? 4. 4 - 1 काय? 3. 3 आली आता n मध्ये. फंक्शन परत एकदा कॉल झालेलं आहे. परत तो वरती जाणार, 3 ला ठेवणार, असंच खाली येणार. 2 होणार, 1 होणार. आता तुमचं काउंटडाऊन काय झालं? 0. 0 एकदा झालं की परत तो इथं येणार, n मध्ये 0 ठेवणार. खाली आल्यावरती तो काय चेक करतोय? n लेस और इक्वल टू 0 आहे का? आहे. तर इफची कंडिशन आता ट्रू झाली आणि खाली प्रिंट होणार तुमचं फिनिश. आणि एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल का? नाही होणार. कारण इफची कंडिशन जेव्हा ट्रू होते तेव्हा एल्स कडे जातो का तो? नाही. म्हणजे एल्स कडे जर का पायथन गेलाच नाही तर काउंटडाऊन परत कॉल होईल का? लक्षात येतोय? सो रिकर्शन इनिशियल मी फंक्शन कॉल केला. फंक्शन इनिशियल मी स्टार्ट दिलं फंक्शन कॉलिंगचं. एकदा की मी कॉल केलं फंक्शन, मग पायथन गेला त्या फंक्शनच्या आतमधल्या कोडमध्ये आणि तुम्ही कोडमध्ये काय केलं होतं? त्याच फंक्शनला परत एकदा कॉल केलं होतं. म्हणून तो रिकर्शन तुमचं परत परत चालू राहणार. आणि जेव्हा मी आता कोड रन करतोय, सो 5 4 3 2 1 तुमच्या समोर असं डेटा प्रेझेंट असणार आणि फिनिश. 5 4 3 2 1 कसा आला असेल? कारण रिकर्शन इथं परत परत त्याच फंक्शनला कॉल करत होता. कन्सेप्ट लक्षात येतोय? आता आहे फॅक्टोरियल ऑफ ए नंबर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो फॅक्टोरियल कसं आता इम्प्लिमेंट होणार आहे. सगळ्यात पहिले फॅक्टोरियलचा कन्सेप्ट काय असतो माहिती तुम्हाला? फॅक्टोरियलचा कन्सेप्ट, एखाद्या नंबरचं फॅक्टोरियल काढायला सांगितलं तर सपोज मी सांगतोय 5चं फॅक्टोरियल काढा, तर कसं निघतो तो? काय 5 ला आपण मल्टिप्लाय करतो. 1 पासून ते 5 पर्यंत जा किंवा 5 पासून ते 1 पर्यंत जा, तुम्हाला जसं जायचं त्या पद्धतीने.
ठीक आहे. सो आपण काय करणार, 5चं फॅक्टोरियल काढायचं आहे. तर 5 × 4 × 3 × 2 आणि × 1 अशा पद्धतीने आपण काय करणार त्याचं फॅक्टोरियल. मॅथमॅटिक्समध्ये तरी असंच पद्धतीने मी कॅल्क्युलेट करायचं. लक्षात येतं. शॉर्ट ट्रिक वगैरे जाऊ द्या. इनिशियल कन्सेप्ट काय सांगते, 5 4 3 2 1 ला काय करायचं, तुम्ही मल्टिप्लिकेशन करायचं. त्याचं फॅक्टोरियल ह्याचा जो पण आन्सर असेल तो काय असणार, 5 फॅक्टोरियलचं हे असेल आन्सर असेल. लक्षात येते. सेम आता आपण काय करणार आहे, फॅक्टोरियलसाठी त्याला कोड लिहिणार. मग आता हे तुम्हाला काय डिफाईन करायचं आहे, सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय ठरवायचं आहे, रिकर्शन इथं कसं परफॉर्म होईल, रिकर्शन इथं कशा पद्धतीने परफॉर्म होईल ते पॅटर्न सगळ्यात पहिले तुम्हाला काढावं लागेल. हां, मी फॅक्टोरियल नावाचं एक फंक्शन बनवेल. तर फॅक्टोरियल नावाच्या फंक्शनमध्ये मी काय पास करणार, नंबर पास करणार. बरोबर ना, एक नंबर पास करणार. सपोज मी 5 पास केलं, म्हणजे त्याचा अर्थ काय, मला 5चं फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करून माझ्यासमोर प्रेझेंट पाहिजे. बरोबर. सो आता 5चं फॅक्टोरियल जर का कॅल्क्युलेट करायचं असेल तर कोड माझा कसं प्रेझेंट पाहिजे. हां, म्हणजे आपण सगळ्यात पहिले 5 जाणार. हां, 5 × काय झाला पाहिजे, 4 झाला पाहिजे. म्हणजे मी काय लिहिणार तिथं, n ची व्हॅल्यू माझी जर का 5 आहे तर n × n-1 नाही जमणार तसं. n × n-1 म्हणजे काय झालं, 5 × 4 होणार. मग 5 × 4 झाल्यावरती त्याच्यानंतर काय झालं पाहिजे, हां 4n जाणार. मग तुम्ही 4 × 3 करणार. मग तुम्ही 3 × 2 करणार, 2 × 1 करणार. तिथं तुमचं रिकर्शन स्टॉप होणार. म्हणजे बरोबर ना. आता पहिली कंडिशन, n लावणार तुम्ही, इक्वल टू 0. n = 0 काय असतं, रिटर्न 1. म्हणजे जर का n ची व्हॅल्यू 0 सेट केली तर 0 फॅक्टोरियल नेहमी मॅथमॅटिक्समध्ये 1 असतो. सो आपण काय रिटर्न करणार, 1 ला रिटर्न करणार. आणि एल्समध्ये आपण सगळ्यात सोपं कोड लिहा, ज्याच्यामध्ये पण आपण काय करतोय, परत एकदा रिटर्न करतोय. कसं रिटर्न करणार, n × फॅक्टोरियल त्याच्या आतमध्ये n-1. सगळ्यात पहिले इनिशियल सपोज 5 आहे, 5 येणार, n = 0 चेक होणार. कंडिशन फेल झाली, तुम्ही एल्स मध्ये येणार. एल्स मध्ये काय, 5 × आणि फॅक्टोरियल मध्ये काय येणार, 4 येणार. आता फॅक्टोरियल 4चं काय होईल, परत फॅक्टोरियल फंक्शन तुमचा कॉल होणार. त्याची वर्किंग पण व्यवस्थितपणे समजून घ्या. सगळ्यात पहिले काय होतंय, n = सपोज मी सेट केलेलं आहे 5. आता काय होणार, 5 त्याच्यामध्ये येणार. 5 आल्यानंतर सगळ्यात पहिले काय होईल, 5 × फॅक्टोरियल 4. त्याच्यानंतर 5 तुमचं तसंच राहतो, ही गोष्ट लक्षात घ्या. 5 तुमचं तसंच राहतो, इंटू काय होणार, 4 होणार आणि इंटू फॅक्टोरियल 3 होणार. म्हणजे ह्याचा अर्थ काय, 5 × 4 × 3 × 2 × 1 असं पॅटर्न तुम्ही तिथं जनरेट करत गेलेले काय अशा पद्धतीने. आणि मग त्याचं फायनल कॅल्क्युलेशन होणार आणि तुमच्या समोर आउटपुट प्रेझेंट होणार. म्हणून आपण इथं काय यूज केलेलं आहे, रिटर्न स्टेटमेंट आपण इथं यूज करतो. हा गोष्ट पण लक्षात घ्या, इथं रिटर्नच काय यूज केलेलं आहे, कारण रिटर्न तुमचे व्हॅल्यूज होल्ड करणार. ही एक गोष्ट लक्षात घ्या, रिटर्न तुमचे व्हॅल्यूजला होल्ड करून ठेवणार आहे. सगळ्यात पहिले रिटर्न काय होल्ड करतोय, 5 × फॅक्टोरियल 4. त्याच्यानंतर रिटर्न काय करतोय, 5 ला तसंच ठेवतोय आणि फॅक्टोरियल 4 जेव्हा कॉल केला गेला तेव्हा त्यांनी काय ठेवलं, 4 × फॅक्टोरियल 3 आणि 5 × तसंच होता. मग 5 × 4 × त्याच्यानंतर 3 × फॅक्टोरियल 2 ला त्यांनी तसंच ठेवलेलं. ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या, रिटर्न फंक्शन तुमचे व्हॅल्यूज होल्ड करणार आहे.
इथं रिटर्न काय यूज केलेलं आहे ते समजायचं आहे. रिटर्नच्या जागी तुम्ही इथं प्रिंट यूज करा. प्रिंटच्या आतमध्ये तुम्ही n इंटू फॅक्टोरियल 1 करा. काय आउटपुट येतं मला सांगा. दोन्ही पण ऑब्झर्व करा. रिटर्न आणि प्रिंटला एक्सचेंज करायचं आहे आणि मग रिकर्शनला समजून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये अजून 2 टॉपिक्स आहेत. एक असतो बेस केस आणि एक असतो रिकर्सिव्ह केस. तेवढेच आता आपण मंडेच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला त्याचं शो करतो. फक्त तुम्हाला रिटर्न आणि प्रिंटला व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. रिकर्शनमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, एक सर्टेन पॉईंट नंतर ती कंडिशन स्टॉप झाली पाहिजे, त्यालाच आपण म्हणतो बेस केस. जसं की ही आपली काय झाली बेस केस. जेव्हा एनची व्हॅल्यू 0 होईल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं रिकर्शन स्टॉप होणार. आणि एक असतो रिकर्सिव्ह केस, जिथं की तुमची एनची जी व्हॅल्यू आहे इथं तुम्ही जी एनची व्हॅल्यू पास करणार आहे ती चेंज झालीच पाहिजे. जर का एनची व्हॅल्यू नेहमी 5च राहिली तर रिकर्शन कधी स्टॉपच होणार नाही. लक्षात आलंय ना? काय झालं? झालं ना 120 आला बरोबर. काय झालं? राऊंड ब्रॅकेट मध्ये फॅक्टोरियल आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये डायरेक्ट हां काय झालं मग? 120 येतोय. एका लाईन मध्ये डायरेक्ट घेतलं, प्रिंट केलं फॅक्टोरियल पर इन ब्रॅकेट 5 एवढंच केलं. अच्छा प्रिंट घेतलं. फंक्शन कॉल तुम्ही प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये केलं तसं नाही म्हणत आहे. फंक्शन नॉर्मल कॉल झाला पाहिजे, प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये. प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये कधी फंक्शनला कॉल केला आपण? हां नाही एरर नाहीच येणार. मी कधी म्हटलं एरर येणार आहे? मी फक्त तुम्हाला पॅटर्न समजायला सांगितलं होतं. इथं रिटर्न नाही यूज करायचं आहे, प्रिंट यूज करायचं आहे. मी इथं प्रिंटचं नाही म्हटलं, मी इथं प्रिंटचं म्हणतोय तुम्हाला. नाही सर आम्ही खाली सांगतो, तुम्ही जे 2 लाईन मध्ये घेतले ना फॅक्टोरियल नंबर ते आम्ही एका लाईन मध्ये. हा तुम्ही एका लाईन मध्येच प्रिंट मध्ये घेतलेले. हा ठीक आहे, ते प्रिंटच्या आतमध्ये तो रिटर्न येऊन पडला असं समजायचं. मी व्हेरिएबलच्या आतमध्ये त्याला घेऊन येतोय, तुम्ही प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये घेणार. मी तिथं प्रिंट नाही म्हणतोय, हा रिटर्न काढायचा आहे तुम्हाला आणि तिथं प्रिंट वापरायचं ह्याचं थोडं. तेच म्हटलं, तेच येतंय.
प्रेझेंटी ऑन करतोय, प्रेझेंटी लावून घ्या, एली ऑन आणि रिकर्शनला व्यवस्थितपणे समजा. रिकर्शनला अजून डीपमध्ये घेऊन जातो तुम्हाला आता.